नमस्कार, आई स्पेशल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मराठी महिन्यांप्रमाणे आषाढ महिन्याची सुरुवात झाली आहे आणि आषाढ महिना म्हटलं तर गव्हाच्या कापण्या आल्यात। तर आता काहींनी हा पदार्थ ऐकला असेल तर काहींनी नाही, ज्याच्यात मी सुद्धा येते। सो आजची रेसिपी आई शिकवणार आहे, तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बघा आणि हो नक्की ट्राय करून पहा। सगळ्यात आधी आई गूळ मेल्ट करून घेतेय। गुळाचा पाक नाही करायचा आहे, फक्त त्याला पाण्यात मेल्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी आईने 1 वाटी गूळ घेतलाय आणि त्यात 1 वाटी पाणी ऍड केलंय। आता कणिक तयार करायचं आहे, त्यासाठी 3 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे, पण आधी आपल्याला 2 वाटीच गव्हाचं पीठ यूज करायचं आहे। त्यात ऍड करायचं आहे 1 वाटी रवा, 2 ते 3 चमचे बेसन, चवीपुरतं मीठ आणि आता यात गरम तूप ऍड करायचं आहे। गरम तूप ऍड केल्यावर चमच्याच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घ्या आणि थोड्या वेळानंतर म्हणजे थोडंसं गार झाल्यानंतर हाताने मळायला सुरुवात करा। आता मळताना आपण जो गूळ मेल्ट करून घेतलेला तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे। थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी ऍड करायचं आहे आणि आपण जसं कणिक मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता या स्टेजला स्टार्टिंगला मी मेन्शन केलेलं की 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, तर हे 1 वाटी गव्हाचं पीठ इथे ऍड करायचं आहे आणि थोडंसं तेल लावायचं आहे। आता या पिठाची आपल्याला चपाती किंवा पोळी लाटून घ्यायची आहे आणि जसं आपण करंज्यांचे काप करतो ना तसं कट करून घ्यायचं आहे। आता एका बाजूला तेल गरम करून घ्यायचंय आणि आपल्या ज्या कापण्या आहेत त्या ह्याच्यात सोडायच्या आहेत। आता या पिठात आई खसखस ऍड करायला विसरली, पण तुम्ही ते सुद्धा ऍड करू शकता आणि कापण्या दोन्ही बाजूने खमंग तळून घ्या। आणि आपल्या आषाढ स्पेशल गव्हाच्या कापण्या तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा। आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत खात राहा।